प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून होणारा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र या कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुफान राडाही घातलाय। अगदी कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्च्या फेकून मारण्यापर्यंत हा राडा गेला। वर्धा सांस्कृतिक महोत्सव 2025 अंतर्गत गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं। स्वावलंबी मैदानावर आयोजित या कार्यक्रमात गौतमीच्या टीमनं वर्सटाईल डिओ बँड सोबत कार्यक्रम सादर केला। मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरचा डान्स हा नीट दिसत नसल्याच्या कारणावरून हा राडा सुरू झाला आणि त्याची परिणिती एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात झाली। वर्ध्यात आयोजित 4 दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमासाठी तिकीट ठेवण्यात आलं होतं। हजारो चाहते तिकीट घेऊन हा कार्यक्रम पाहण्यासाठी आले। मात्र पैसे देऊनही या ठिकाणी नियोजन बरोबर नसल्यानं प्रेक्षकांनी गोंधळ घातला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय। व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय काही संतप्त तरुण एकमेकांच्या दिशेनं या प्लास्टिकच्या खुर्च्या फेकतायत। इतकंच नाही तर काही प्रेक्षक जमिनीवर खुर्च्या आदळून त्यांची तोडफोड करतानाही दिसतायत। या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली। प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरू केल्यानंतर आयोजकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागला। गोंधळ जास्त वाढल्यामुळे अखेर गौतमी पाटील हिचा डान्स कार्यक्रम हा काही वेळासाठी बंदही केला। दरम्यान गोंधळ शांत करण्यासाठी आयोजकांकडून बाउन्सर प्रेक्षकांच्या गर्दीत उतरले। मात्र बाउन्सर आणि प्रेक्षक यांच्यात मोठ्या प्रमाणात बाचाबाचीही झाली आणि हा राडा अधिक वाढला। कार्यक्रमानंतरही चाहते गौतमीच्या गाडीजवळ गर्दी करून फोटो आणि सह्या घेत होते। गोंधळानंतरही चाहत्यांच्या गर्दीत गौतमीला मैदानातून निरोप देण्यात आला। आता 26 नोव्हेंबरला गौतमीचा वर्ध्यात पुन्हा एकदा नृत्याचा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारे खरतर गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचा गोंधळ हा गौतमीच्या कार्यक्रमात झालाय आणि पोलिसांना हस्तक्षेपही करावा लागला आणि आता त्याचीच पुनरावृत्ती ही वर्ध्यात पाहायला मिळाली। वर्धाहून रवी येनोरकरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com